नमस्कार, मी सेजल रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेते। 2 चमचे तेल मी इथे टाकलेलं आहे। तेल आता आपलं झालेलं आहे गरम। मी आता यामध्ये कांदा टाकून घेते। इथे मी 2 मोठे कांदे कापून घेतलेत। आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि याला आपण छान फ्राय करून घेऊया। आता 2 मिनिटं मी छान कांदा परतून घेतलाय। यामध्ये मी आता अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेते आणि ह्याला आपण छान ढवळून घेऊया। ते 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्यात, त्या आपण ह्यामध्ये आता टाकून घेते आणि ह्याला पण आपण छान ढवळून घेऊया। आणि आता आपण यामध्ये भाज्या टाकून घेऊया। आता मी इथे 2 शिमला मिरची उभ्या कापून घेतल्यात, त्या मी ह्यामध्ये टाकून घेते आणि कोबी मी इथे चिरून घेतलाय उभा, तो पण मी टाकून घेते यामध्ये। आणि आता गॅसची फ्लेम आपण मोठीच ठेवणार आहे। याला आपण छान आता फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम आपण हाय ठेवल्यामुळे ना भाज्या आपल्या मऊ पडत नाहीत, त्यामुळे गॅस मोठा करूनच आपण छान याला भाजून घेऊया। जे आता छान शिजलेले आहेत, मी ह्याच्यामध्ये शेजवानचा फ्राईड राईस मसाला टाकून घेते 1 पॅकेट आणि शेजवान चटणी मी ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि चव खूप छान येते। इथे माझ्याकडे 2 पॅकेट्स आहेत, मी दोन्ही पॅकेट टाकून घेते ह्याच्यामध्ये। आणि चिमटीभर मिरी पूड मी ह्यात टाकून घेतली आणि चव खूप छान येते। आता मी हे सगळं ढवळून घेणार आहे। एक चमचा टोमॅटो सॉस सुद्धा मी ह्याच्यात टाकून घेणार आहे। थोडंच टाकलंय मी आणि 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि छान आता ढवळून घेऊया। तर आता मी इथे 2 प्लेट तांदळाचा भात 5-6 तास अगोदर करून घेतला होता। आता तो छान गार झालेला आहे, तर मी आता त्याला आपल्या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेते। तर भात मी टाकून घेते यामध्ये। आता आपण हे छान ढवळून घेऊया। हे बघा किती छान दिसतोय, कलर पण किती छान आला तुम्ही। यावर आता झाकण ठेवून छान वाफवून घेऊया। तर आता 2 मिनिटं झालेली आहेत। भात आपला मस्त झालेला आहे। मी आता गॅस घालून टाकते आणि एका डिशमध्ये छान काढून घेते।
मी आता डिशमध्ये काढून घेते छान. बघा किती छान दिसतोय. हे बघा आपलं फ्राईड राईस खाण्यासाठी एकदम रेडी आहे. किती छान झालं तुम्ही बघू शकता. कलर सुद्धा एकदम छान आलाय, सुंदर दिसतो एकदम. जर तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपलं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, तेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.